काय तुम्ही मॅडम कसं केलं? आम्हाला पण करायचं आहे, आम्हाला पण यायचं आहे. की महिलांना तयार करण्यासाठी पहिले आपल्या घरची महिला तयार करावी लागेल किंवा आपली महिला दुसऱ्या लोकांना सांगू शकेल आणि महिलांनाच लवकर पडतील. आणि सर समाजाचा कल असा आहे की या क्षेत्रात ही लाईन आपली नाही आहे आणि सर अगदी घरचे सगळे काम तो 4:30ला आम्ही मोकळ होणार. काही लोक म्हणतात स्त्रीचं कोणतंच घर नसतं, पण माझ्या म्हणण्यानुसार स्त्रीशिवाय कोणतंच घर नसतं. आता जागतिक महिला दिन येत आहे, त्यानिमित्ताचे विशेष स्टोरी ही खास करून तुमच्यासाठी. नमस्कार, मी मृणाल ढोक नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. स्त्री म्हटलं की चूल आणि मूल हे तिला कुठेच चुकलेलं नाही, पण ग्रामीण भागात चक्क एक स्त्री स्कूल व्हॅन चालक आहे, ते म्हणजे रुपालीताई चेके. नमस्कार ताई, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. मला सांगा, आपण स्कूल व्हॅन चालक आहे आणि तेही पहिली, आणि आपल्या मेन म्हणजे वर्ध्यामध्ये ग्रामीण एरियामध्ये आपण पहिल्यांदा ते स्कूल व्हॅन चालवत आहात. याचं प्रशिक्षण आपण कुठून घेतलं, काय सांगा? सर्वप्रथम तर महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. महिला दिन का साजरा करावा, मला वाटतं प्रत्येकाने 2 दिवस उरलेला आहे विचार करावा कशासाठी साजरा करावा. आणि हे जे सक्षमीकरणाचं सगळीकडे विचित्र आपल्याला प्रकरण चालू आहे की महिलांचं सक्षमीकरण, नेमकं सक्षमीकरण काय आहे हे जाणून घ्यायला प्रत्येकीने महिला दिवस निमित्त कुठेतरी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यावा. सगळ्यांना सांगते, ही माझी इच्छा आहे. तुमची इच्छा कळवा मला नक्की काय आहे ते. माझं सर्वप्रथम या महिला दिनानिमित्त जे इंटरव्ह्यू घेण्याचं काम ज्या ताईंनी केलं आहे त्या काही वेगळं नाही आहे. म्हणजे इथे वेगळं आहे, पण भरपूर सिटीमध्ये महिला आपल्या आपल्या पायावर उभ्या आहे, आपला आपला व्यवसाय करतायत. शिकण्याचं कार्य एकच आहे माझ्याकडे हे की कोपर्डीचं घडलेलं जे प्रकरण होतं त्यामध्ये मी ते वाचलं. त्या रात्री अक्षरशः झोप उडाली, म्हणजे झोपच लागली नाही, इतकं विचित्र. आणि ज्यांनी ते प्रकरण बघितलं त्यांच्या कोणाच्या डोळ्याला झोप नव्हती. त्या दिवशी मनात कुठेतरी ठरवलं की ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजासाठी आपल्याला थोडंफार का होईना एका महिलेसाठी, आपल्या मुलीसाठी, आपल्या बहिणीसाठी, आपल्या आईसाठी कुठेतरी कोणत्यातरी क्षेत्रात आपल्याला उभं राहायला हवं. त्यातून विचार मांडला, मिस्टरांना सांगितलं आणि हाताशी काम पकडलं. ते आधीच या लाईनमध्ये होते, ड्रायव्हर लाईनमध्ये. आणि सगळ्यात जास्त या ड्रायव्हर लाईनमध्ये पुरुष समाज जास्त आहे, पुरुष वर्ग जास्त आहे, महिला आहे नाही. आणि कुठेतरी पॅरेंट्स लोकांच्या मनात भीती आहे, मुली शाळेत जात आहेत, छोट्या मुली आहे, सेफ नाही आहे. आणि छोट्यातला छोटा वाटा का होईल आपल्याला समाजाला द्यावं लागेल, समाजाचं काहीतरी आपलं ऋण आहे. त्यामुळे ही काम हाती घेतलं, हे करण्याचं ठरवलं. आणि त्यातून पतींनी साथ दिली. सगळीकडे ते घडल्या जात नाही, कारण महिलांची कुठेतरी छान काम करताय, कर्तव्य पार पाडत आहे, तर ते कुठेतरी पुरुषप्रधान जातीला खटकतंय. पण फार परमेश्वराचे उपकार आहे की माझ्या पतींनी मला साथ दिली, एक महिला उभी केली, जेणेकरून आपण काहीतरी तिला साथ देऊ शकेल. आणि मग ते घडून आलं सगळं. आज 5 वर्ष होत आहे मला, मी या लाईनमध्ये आहे, ड्रायव्हर लाईनमध्ये आहे.
सुंदर अनुभव आहे, काही वाईट अनुभव आहे. आणि या सगळ्या जडणघडणीत जर सांगायचं झालं तर महिलांचं सक्षमीकरण होत आहे. हे म्हणजे मागच्या इंटरव्ह्यूला मी बोलले होते की महिलांचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे. प्रत्येक महिलेने प्रत्येक क्षेत्रात जायला पाहिजे. ड्रायव्हर लाईनमध्ये महिला दिसली, ॲटो लाईनमध्ये महिला दिसली, पेट्रोल पंपवर महिला दिसली, तुम्हाला गॅरेजमध्ये महिला दिसली, बसमध्ये महिला दिसली. अनेक क्षेत्र आहे जिथे महिला दिसली तिथे तुम्हाला पुरुष प्रधान जातीचा तुमच्यावर हात टाकण्याचा, कुठेतरी तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थांबेल, कुठेतरी त्यांना हतबल झाल्यासारखं वाटेल. असं म्हटलं जातं की महिलांच्या पदराला हात घ्यायला वाघाचं काळीज लागतं. ते छोटी मोठी गोष्ट नाही आहे. आणि मला वाटतं ती वेळ आलेली आहे की आपण आपल्या वाघिणीचं रूप दाखवायचं आहे. आपल्याला समाज घडवायचा आहे. समाज घडवण्याची जबाबदारी आपल्या महिलेच्या खांद्यावर आहे, पुरुष वर्गाच्या खांद्यावर नाही आहे. आपल्याला ते घडवायचं आहे. आणि कशा प्रकारे घडवायचं आहे, येणारा काळ 10 वर्ष 5 वर्षानंतरचा काळ खूप भयावह पाहायला मिळणार आहे आपल्याला. कारण खूप मोठं इन्स्ट्रुमेंट आपल्या हातात आहे, ज्यांनी समोरची पिढी आपली वाईट घडवत आहे, तो म्हणजे मोबाईलचा प्रकार. 11 ते 21 वय गटातले मुलं, त्यांच्या हाती आपण जो उपक्रम दिलेला आहे राबवायला, फार सुंदर, की मोबाईल वापरा. आणि त्यामध्ये चित्रविचित्र प्रकार बघता येतात. आणि जे घडून येणारी परिस्थिती आहे ती भयावह आपल्याला याच्यापेक्षा पाहायला मिळणार आहे. कारण आपण त्यांच्या हातामध्ये इतकं सुंदर गॅजेट दिलं आहे की त्यामधून ते काय शिकतायत हे अजून कोणाला माहीत नाही. त्याचे हानिकारक परिणाम आपल्याला खूप लवकरच पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर आपल्याला आपलं सक्षमीकरण करायचं असेल, आणि महिलांचा रेप होतो, बलात्कार होतो, इतक्या नीच गोष्टी आपण ऐकतो. आणि कुठेतरी मी जनरली इथलीच बातमी आहे, कुठेतरी आता ऐकली, ज्या आजीच होती ती झालेली, रेप झाला आहे, त्यांना कोर्टामध्ये बोलवलं गेलं आहे. त्यांची जेव्हा तारीख आली होती तेव्हा त्या वय वर्ष 75 होत्या आणि त्यांच्यावर रेप झाला, त्यांचं वय 15 वर्ष होतं. ही आपल्या इथली काय म्हणेल सगळी व्यवस्था आहे, सरकारी व्यवस्था आहे की इतके वर्ष आपल्याला लागून जातं. आणि म्हणून सक्षमीकरण स्वतःला करायचं आहे. तुमच्यावर देव न करो अशी कोणाच्या घरावर परिस्थिती येऊ जर आली तर स्वतःच्या मुलीला कसं सक्षम करायचं हे प्रत्येक घरातल्या आईने ठरवायला हवं. मला सांगा, जेव्हा तुम्ही आपण बालगोपालांना घेऊन जाता तेव्हा त्या पालकांचा जो प्रतिसाद होता तो कसा होता पहिल्यांदा? सगळ्यांना हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सगळ्यांना मुलं म्हटलं की फार जवळचं आहे. आजकाल हम दो हमारे दो हे प्रकरण चालू आहे. त्यातही आता हम दो हमारा एकच आहे. कारण मला एक मुलगा आहे त्यामुळे मी जास्त यावर बोलू शकत नाही. पण फार सुंदर आहे, जबाबदारीचं काम आहे. कोणाचा तरी जीव आपल्यासोबत आहे, कोणाचा तरी जिव्हाळा आपल्यासोबत लागलेला आहे. आणि फार म्हणजे त्यांनी विश्वास टाकलेला आहे. कारण आपल्या हातामध्ये माझ्या मागे 20 ते 25 मुलं बसलेले असतात. माझ्या व्हॅनमध्ये 15 मुलं आहेत, छोटी व्हॅन असल्यामुळे ते बसलेले असतात. आणि स्टेरिंग माझ्या हातामध्ये असतं. त्यांचं सगळं संतुलनच माझ्या हातामध्ये असतं. आणि कुठेतरी त्यांना विश्वास आहे माझ्यावर बसलेला, त्यामुळे ते त्यांच्या जीवातला जीव काढून माझ्यापर्यंत पोहोचवतात. आजपर्यंत म्हणजे मी नवीन शिकलेली होती, पण माझ्या मिस्टरांची कुठेतरी त्यांची एक चांगली ओळख आहे. समाजामध्ये एक चांगला माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे मला या लाईनमध्ये कोणी विरोध केला नाही. फार चांगल्या घरची मुलं आहे माझ्या व्हॅनमध्ये. तर की तुम्ही ताई कशा न्याल, व्यवस्थित न्याल की नाही, हा शिल्लक प्रश्नसुद्धा मला कोणी विचारला नाही. हे माझ्या मिस्टरांचे थोडेफार चांगल्या कामाचे फळं म्हणा. त्यामुळे मला फार आनंद आहे. आणि त्यांच्याकडून फार सुंदर प्रतिसाद मिळतो. प्रतिकार कधी मिळाला नाही, प्रतिसादच मिळतो. ते परमेश्वराची कृपा आहे माझ्यावर. आता ताईंनी म्हटलेलं आहे की घरातून जर महिलांचं सक्षमीकरण झालं तर जर ताईला दादांची साथच नसती तर त्या समोर आल्या नसत्या. तसंच सामाजिक आपुलकी म्हणून समाजाने सुद्धा एक प्रतिसाद दिलेला आहे आणि तोही चांगल्या पद्धतीने. म्हणून सक्षमीकरणाची पहिली जबाबदारी ही घरातून असते. म्हणून एका स्त्रीला जर घडवायचं असेल तर एका आईने, बाबाने किंवा तिच्या पतीने जर तिला समोर सामर्थ्य दिलं तर ती नक्कीच समोर जाईल आणि एक नवीन काहीतरी उमेद आपल्या समोर येईल. अशाच बातम्या बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र. नवृणाल ढोक, वर्धा.